नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे आता आपल्याला उघडझाप पाहायला मिळत आहे. या उघडझापीमुळे शेती कामांना वेग आला असून नागरिकांना कुठेतरी थोडासा दिलासा मिळाला आहे. पण धरण क्षेत्रातील पाणीसाठा हा वाढत आहे. आपण आता आलेलो आहोत पंचगंगा नदी घाटावर. तर पंचगंगा नदी घाटाचं तुम्ही आता दृश्य पाहू शकता. तर कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 26 फूट 11 इंचावर पोहोचली आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 21 बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही मार्गावरील वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. दुसरीकडे धरण क्षेत्रात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. राधानगरी धरण सध्या 93% भरले आहे. वारणा धरण देखील 84% क्षमतेने भरलं आहे. तुळशी धरण 76% भरलं असून दूधगंगा धरण हे 56% भरलं आहे. धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्यामुळे नद्यांची पातळी वाढली असली तरी सध्या पावसाने दिलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांना शेती कामात मोठी मदत होत आहे. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे की कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे हे उघडण्याची शक्यताही वर्तवली आहे. कोल्हापुरातील पावसाच्या आणि धरणांच्या अशाच ताज्या अपडेट पाहण्यासाठी आमच्याबरोबर जोडून राहा. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर.